हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कुंभोज ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते ग्रामस्थांच्या सेवेसाठी खुले होणार आहे. या पाहणी दौऱ्यात स्थानिक महाविकास आघाडीचे गट नेते, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, किरण माळी, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी व सदर कामाच्या ठेकेदारांचा समावेश होता. ग्रामपंचायत सरपंच व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी बांधकामाची सविस्तर माहिती घेतली व गुणवत्तेची पाहणी केली. संबंधित ठेकेदार व अभियंत्यांनी कामाचा प्रगती अहवाल सादर केला. यावेळी गटनेते बाबासाहेब चौगुले यांनी सांगितले, हे सचिवालय आधुनिक सुविधांनी युक्त असेल, जे गावातील नागरिकांना प्रशासनाशी निगडीत सेवा सुलभपणे मिळवून देईल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत पुढील विकास कामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या सुविधेसाठी नव्या इमारतीत कार्यालयीन कक्ष, बैठकीचे सभागृह, डिजिटल सेवा केंद्र, स्वच्छतागृहे व अपंगांसाठी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. पाहणी दरम्यान गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून सचिवालयाच्या उद्घाटनाची उत्सुकता वाढली आहे. येणाऱ्या काही दिवसात सुसज्ज असे सचिवालय ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सदर सचिवालय बांधकामासाठी माजी गृहमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, माजी खासदार राजू शेट्टी, विद्यमान खासदार धैर्यशील माने, विद्यमान आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या उपस्थितीत सदर ग्राम सचिवालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.